नमस्कार मित्रांनो, बोलणं मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण ऑनलाईन बिझनेस कसा चालू करायचा आणि ऑनलाईन बिझनेसचे कोणकोणते टाईप आहेत, आपण वेबसाईट कशी तयार करायची आणि ऑनलाईन बिझनेसमधून कसा सक्सेस मिळवायचा या गोष्टीबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सध्याच्या काळामध्ये बघा, इंटरनेटच्या माध्यमातून सगळं जगत जवळ आलेलं आहे आणि तुम्ही जर छोटं दुकान कुठेही टाकलं फिजिकल, तर तुमचा रीच फक्त तेवढा भागापुरताच राहील. पण जर तुमची वेबसाईट असेल, तुमचा ऑनलाईन बिझनेस असेल, तर तुमचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस सगळ्या जगाला दिसू शकतात आणि जगामधून तुम्हाला जागतिक ग्राहक याच्यामध्ये भेटू शकतात. त्यामुळे ऑनलाईन बिझनेसचं खूप मोठं मार्केट सध्या डेव्हलप झालेलं आहे. तर ऑनलाईन बिझनेस कसा करायचा याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे की ऑनलाईन बिझनेसचे कोणकोणते प्रकार आहेत. तर ई कॉमर्स बिझनेस याच्यामध्ये तुम्ही Amazon, फ्लिपकार्ट किंवा मिशो या साईटवर वेगवेगळे उत्पादने विकू शकता. जसे कपडे आहे, मोबाईल आहे, फर्निचर आहेत. नंतर ड्रॉप शिपिंग बिझनेस याच्यामध्ये तुम्हाला कोणते प्रॉडक्ट स्टॉक नाही ठेवायचा, डायरेक्ट सप्लायर कडून घ्यायचा आणि ग्राहकांना विकायचं. आता फ्रीलान्सिंग सर्व्हिसेस म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल स्किल असणं खूप जरुरी आहे. म्हणजे जर तुम्हाला चांगले ब्लॉग लिहिता येतील, चांगल्या पोस्ट लिहिता येतील, कशाबद्दलची माहिती लिहिता येत असेल, तुम्हाला ग्राफिक डिझाईन करता येत असेल, कंटेंट रायटिंग करता येत असेल, वेबसाईट बनवता येत असेल, डिजिटल मार्केटिंग करता येत असेल, तर यासारख्या काही स्किलफुल सेवा तुम्ही ऑनलाईन देऊ शकता. तर याला फ्रीलान्सिंग म्हणतात. तर याच्यासाठी तुम्हाला अपवर्क, फायवर किंवा फ्रीलान्सर या वेबसाईटचा वापर करून तुम्ही तुमची सेवा ऑनलाईन देऊन याच्यातून पैसे कमवू शकता. आता डिजिटल प्रोडक्ट विक्री, तर याच्यामध्ये तुम्हाला ई बुक्स, ऑनलाईन कोर्सेस, सॉफ्टवेअर किंवा टेम्पलेट तुम्ही विकू शकता. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षक असाल किंवा लेखक असाल, तर तुम्ही तुमचं स्वतःचं एक बुक तयार करून त्याचं ई बुकमध्ये रूपांतर करून तुम्ही ऑनलाईन विकू शकता. तुम्ही स्वतःचा एक ऑनलाईन कोर्स तयार करू शकता आणि तो पण ऑनलाईन विकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं स्किल असेल, तर एखादं चांगलं सॉफ्टवेअर किंवा जे Google प्ले स्टोअर असते त्याच्यावर पण तुम्ही एखादा ॲप बनवून, एखादा गेम बनवून पण तुम्ही विकून याच्यामधून पैसे कमवू शकता. ब्लॉगिंग आणि व्लॉगिंग याच्यामध्ये तुम्ही यूट्यूब चॅनलद्वारे एखादा मनोरंजनात्मक व्हिडिओ किंवा एज्युकेशनल व्हिडिओ तयार करून जर ते चॅनल मॉनिटाईज झालं, तर त्याच्यातून जो ॲड रेव्हेन्यू येतो, स्पॉन्सरशिप येते आणि ॲफिलिएट मार्केटिंग याच्याद्वारे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. त्याच्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय असतं की इतरांचे जे प्रोडक्ट आहे, तर त्याची एक लिंक आपल्या सोशल मीडिया साईट किंवा YouTubeवर टाकून त्या लिंकच्या माध्यमातून जर त्या प्रॉडक्टची विक्री जर झाली, तर त्याच्यामधून तुम्हाला जो नफ्यातला जो हिस्सा भेटतो, तर त्याला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात. तर तुम्ही Amazon ॲफिलिएट मार्केटिंगचा प्रोग्राम चालू करून तुमच्या जे सोशल मीडिया हँडल आहे त्याच्यावर त्याची लिंक टाकून पैसे कमवू शकता. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे तेच आहे. तुम्ही Instagram, Facebook, YouTubeवर ॲफिलिएट मार्केटिंगच्या लिंक टाकायच्या. जर त्या लिंकहून जर ते प्रॉडक्ट विकल्या गेलं, तर त्याच्यातल्या नफ्याचा काही हिस्सा तुम्हाला भेटतो. तर त्याला सोशल मीडिया मार्केटिंग किंवा ॲफिलिएट मार्केटिंग असं म्हणतात. ऑनलाईन ट्युटरिंग किंवा क्लोजिंग, तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची स्किल असेल, तुम्हाला चांगलं शिकवता येत असेल, एखाद्या कोणत्या क्षेत्रावर जर तुमचं चांगलं नॉलेज असेल, तर तुम्ही त्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवू शकता किंवा तुमचा एक कोर्स तयार करून तो पण तुम्ही ऑनलाईन विकू शकता. याच्यासाठी तुम्ही वेदांतू, बायजू, झूम या ॲपचा वापर करू शकता. आता आपण ऑनलाईन बिझनेस कसा करायचा त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला बिझनेस काय करायचा हे तुम्हाला ठरवावं लागेल. तुम्हाला फॅशन प्रोडक्ट्स विकायचे, डिजिटल मार्केटिंग करायची आहे किंवा ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा द्यायची आहे. तर या सर्व तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कशात आहे आणि तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे ते तुम्हाला ठरवावं लागेल. तुम्हाला त्याच्यानंतर मार्केट रिसर्च करावं लागेल. बघा, आता जर तुम्हाला ऑफलाईन बिझनेस करायचा असेल, म्हणजे दुकान टाकून असं बिझनेस करायचा, तर मग तो कोणत्या भागात काय आहे याचा विचार करावा लागतो. पण ऑनलाईन बिझनेस करायचा तर सगळं जगच तुमचं मार्केट आहे. तर तुम्हाला पूर्ण जगाचा विचार करून तुमचं प्रॉडक्ट तयार करावे लागेल. नंतर व्यवसायाची नोंदणी करा. बघा, तुम्हाला आता बिझनेस म्हणजे तुम्हाला स्वतः एकट्याला करायचा आहे का तुमच्या कंपनी मार्फत करायचा आहे किंवा पार्टनरशिपमध्ये करायचा आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तयार करून त्याच्या मार्फत व्यवसाय करावे लागेल. आता GST आणि इतर परवाने बघा, जर तुमची वार्षिक उलाढाल 40 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला GST नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. तुमचं जर उत्पादन अन्नाशी संबंधित असल्यास किंवा खाण्याच्या पदार्थांशी निगडीत असल्यास तुम्हाला FSSAI लायसन असणे आवश्यक आहे. आणि जर तुम्ही एखादा ब्रँड तयार करून त्या ब्रँडच्या माध्यमातून काही वस्तू आणि सेवा विकणार असाल, तर तुम्हाला ट्रेडमार्क तयार करून त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. आता ऑनलाईन वेबसाईट कशी तयार करायची तर याच्यावर खाली आपण बघणारच आहोत. तर पहिले आता वेबसाईटसाठी 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे वेब डेव्हलपमेंट, वेबसाईटसाठी डोमेन आणि वेबसाईटची होस्टिंग. आता डोमेन म्हणजे वेबसाईटचा जो ॲड्रेस असतो www.falana-dhimkana.com आणि होस्टिंग म्हणजे त्या वेबसाईटच्या रिलेटेड माहिती कोणत्या सर्व्हरवर आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी ठेवलेली आहे,
तर त्याला होस्टिंग साईट म्हणतात. तर या 2 गोष्टी तुम्हाला विकत घ्याव्या लागतात आणि याच्यासाठी वेबसाईट बनवलेला तुम्हाला वेब डिझायनिंग म्हणतात. तर आता अनेक फ्रीलान्सर ऑनलाईन वेब डिझायनिंग करून देतात किंवा आजकाल तर असे पण ॲप्स आलेले आहेत, की ज्याच्या मार्फत तुम्ही फ्रीमध्ये पण वेब डिझायनिंग करू शकता. आता डिजिटल मार्केटिंग याच्यामध्ये तुम्हाला सोशल मीडिया ॲप्स, Google ॲडवर्ड्स किंवा ईमेल मार्केटिंगद्वारे तुम्हाला तुमच्या गोष्टीचं प्रमोशन करायचं आहे. आणि पेमेंट गेटवे म्हणजे आता तुमचं जर बघा आता याच्यामध्ये तुमची वेबसाईट तयार झाली, तुम्ही लायसन घेतले, तुम्ही मार्केटिंग केली, की आता तुम्हाला लोकांकडून पैसे घ्यायचे आणि तुमचं प्रॉडक्ट विकल्यावरती. त्यासाठी तुम्हाला Razorpay पे किंवा पेयू किंवा पेपाल या वेबसाईट करून Google Payसाठी तुम्ही पेमेंट रिसीव्ह करू शकता. तर आता ऑनलाईन वेबसाईट कशी तयार करायची? तर डोमेन आणि होस्टिंग. डोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आणि होस्टिंग म्हणजे तुमची वेबसाईट कोणत्या ठिकाणी सेव्ह करून ठेवलेली आहे. तर या 2 ठिकाणासाठी तुम्ही GoDaddy किंवा Bluehost या डोमेन बनवणाऱ्या कंपन्यांशी ऑनलाईन संपर्क साधून तिथे पैसे भरून तुम्ही तुमची डोमेन आणि वेबसाईट निवडू शकता. आता वेबसाईट बिल्डर म्हणजे आता वेबसाईट तुम्हाला तयार करावी लागेल. तर याचे 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही स्वतः करू शकता किंवा जे फ्रीलान्सर आहेत वेब डिझायनर तर त्यांची मदत घेऊन तुम्ही करू शकता. तर या गोष्टी तुम्हाला WordPress, Shopify आणि Wix या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला वेबसाईट तयार करता येतील. आता वेबसाईट डिझाईन तयार करणे, तर आता जे ऑनलाईन वेब डिझायनर आहेत तर ते आजकाल सगळंच बनवून देत आहेत. तर तुम्हाला वेबसाईट ही जास्त आकर्षक, साधी आणि लोकांना सहज वापरता यावी, म्हणजे त्याचा युजर इंटरफेस चांगला पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला वेबसाईट तयार करावी लागेल. प्रॉडक्ट आणि सर्व्हिस आता तुमचे वेगवेगळे जे कोणकोणत्या सेवा आहेत, ज्या सर्व्हिस आहेत त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती, म्हणजे त्याची रिटर्न पॉलिसी, त्याची किंमत, त्याचा डिस्काउंट, त्याची वॉरंटी, गॅरंटी, त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी तुम्हाला त्या वेबसाईटवर टाकाव्या लागतील. आता आपण Amazon, Flipkart आणि Meesho याच्यावर विक्रेता कसं व्हावं ते बघणार आहोत. तर पहिलं आहे Amazonवर कसं व्हायचं. तर Amazon सेलर सेंट्रल या 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 ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. GST, पॅन नंबर, आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे आणि तुमचे प्रॉडक्ट्स अपलोड करून तुम्ही तिथे विक्री चालू करू शकता. आता Flipkartसाठी तुम्हाला वेबसाईट सेलर हब याच्यावर तुम्हाला नोंदणी करायची आहे. वरील सर्व कागदपत्रे म्हणजे तुमचा GST नंबर, बिझनेस पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक अकाउंट नंबर. तर हे सर्व प्रमाणपत्र तुम्ही देऊन Flipkartवर सेलर होऊ शकता. त्याच्यानंतर Meeshoवर पण सप्लायर तिथं एक टॅब आहे. तिथं क्लिक करून त्यांच्याशी जे रिक्वायरमेंट आहेत डॉक्युमेंट देऊन तुम्ही Meeshoवर पण सेलर होऊ शकता. आता तुम्हाला मिनिमम किती इन्व्हेस्टमेंट लागेल ते आपण बघणार आहोत. ऑनलाईन ई कॉमर्स व्यवसायासाठी तुम्हाला 10,000 ते 1,00,000, ड्रॉप शिपिंगसाठी 10,000 ते 50,000, फ्रीलान्सिंग एक अशी गोष्ट आहे की जी तुम्ही फुकटही चालू करू शकता. पण यासाठी तुम्हाला स्किल लागेल एखाद्या गोष्टीची. फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्ही सामान्य याच्यासाठी तुम्ही थोडे पैसे घेऊन त्यांच्यासाठी ऑनलाईन काम करता, तर त्याला फ्रीलान्सिंग म्हणतात. तर तुम्ही एखादी गोष्टीसाठी स्किल डेव्हलप करा आणि तुम्ही त्या फ्रीलान्सिंगच्या वेबसाईटमध्ये जाऊन स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी ऑनलाईन काम घेऊन तुम्ही पैसे कमवू शकता. आता मार्केटिंगसाठी तुम्हाला 5,000 ते 50,000 लागतील आणि वेबसाईट डिझाईन तयार करण्यासाठी बघा डोमेन तयार करण्यासाठी 500 ते 1,000 आणि होस्टिंग करण्यासाठी 3,000 ते 10,000 रुपये प्रतिवर्ष एवढा खर्च येतो. आता कोणकोणत्या परमिशनची गरज आहे? तर GST नोंदणी 40 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असेल तर GSTची नोंदणी करणे अनिवार्य आहे. जर तुमचं उत्पादन हे अन्नाशी संबंधित असेल, खाण्यापिण्याच्या गोष्टीशी संबंधित असेल तर तुम्हाला FSSAईचं लायसन घ्यावं लागेल. एक तुम्हाला बिझनेस पॅन कार्ड वेगळं बनवावं लागेल आणि ट्रेडमार्क जर तुम्ही तुमच्या ब्रँडच्या माध्यमातून जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तो ब्रँड दुसरं कोणी तयार करू नये म्हणून तुम्हाला ट्रेडमार्क नोंदणी तयार करणे आवश्यक आहे. आता आपण बघणार आहोत की शून्यातून व्यवसाय कसा चालू करायचा. तर सगळ्यात पहिले की शून्यातून व्यवसाय चालू करण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे म्हणजे फ्रीलान्सिंग म्हणजे कंटेंट रायटिंग म्हणजे तुम्ही ब्लॉग लिहू शकता, ऑनलाईन पोस्ट लिहू शकता, ग्राफिक डिझाईन तुम्ही एखाद्या म्हणजे व्हिजिटिंग कार्ड बनवून ठेवू शकता किंवा कोणाचा एखाद्या प्रोग्रामचा कार्ड बनवून देऊ शकता. वेब डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही एखाद्यासाठी वेबसाईट बनवून देऊ शकता किंवा तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक स्किल लागेल. जर तुमच्याकडे ती स्किल असेल तर फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून तुम्ही 0 पैशामधून पण ऑनलाईन पैसे कमवू शकता. आता ब्लॉगिंग आणि ब्लॉगिंग याच्यामध्ये काय आहे की तुम्ही ब्लॉग लिहून किंवा YouTubeवर एज्युकेशनल किंवा एंटरटेनमेंटचे व्हिडिओ टाकून तुम्ही ते जर YouTubeचं चॅनल मॉनिटाईज झालं तर त्याच्यामधून तुम्ही लाखो पैसे पण कमवू शकता. म्हणजे जर तुमच्या व्हिडिओवर लाखो करोडो व्ह्यू आले तर तुम्हाला पैशाची बिलकुल कमी मिळणार नाही. त्याच्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनणे. Instagram आणि YouTubeवर तुम्ही तुमचे डान्सचे व्हिडिओ किंवा तुमचा एखादा ट्रॅव्हलचा ब्लॉग हे ते बनवून पण तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनले तर तुम्ही ब्रँड प्रमोशनमधून तुम्ही याच्यामधून ऑनलाईन पैसे कमवू शकता. त्याच्यानंतर आहे की ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुमच्या सोशल मीडिया हँडलवर तुम्ही त्या
प्रॉडक्टची लिंक टाकून त्या जर लिंकच्या माध्यमातून जर त्या प्रॉडक्टची खरेदी झाली तर त्याच्यातल्या नफ्याचा जो हिस्सा भेटतो तर त्याला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात. ड्रॉप शिपिंग बिझनेस म्हणजे कोणते उत्पन्न म्हणजे आपल्याकडे ठेवायचंच नाही, डायरेक्ट सेलरकडून घ्यायचं आणि पुढच्याला विकायचं. पण त्या ऑर्डर मॅनेज करणे, ते नवीन नवीन ग्राहक शोधणे हे तुमच्यावर येऊन पडतं, तर याला ड्रॉप शिपिंग बिझनेस असं म्हणतात. कौशल्य विकसित करा. बघा तुम्हाला जर फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून पैसा कमवायचा असेल तर तुमच्याकडे काही स्किल असणं खूप जरुरी आहे. म्हणजे कंटेंट रायटिंग शिकण्यासाठी तुम्ही ग्रामरली किंवा हेमिंगवे हे ॲप वापरू शकता. डिजिटल मार्केटिंगसाठी तुम्ही गुगल डिजिटल गॅरेज हे वेबसाईट वापरून डिजिटल मार्केटिंग शिकू शकता. आता तुम्हाला ब्लॉगिंगसाठी ब्लॉगर किंवा वर्डप्रेस या साईट वापरू शकता. आणि डिजिटल मार्केटिंगसाठी कॅनवा आणि मेल चार्ट लावायची वेबसाईट आहे, तर ती पण तुम्ही वापरू शकता. आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट घेण्यासाठी गुगल पे किंवा फोनपे या साधनांचा वापर करू शकता. आता व्यवसाय सुरू करायचा, तर व्यवसाय कसा चालू करायचा याच्यावर एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेलाच आहे. त्याच्यामध्ये सर्व गोष्टीची डिटेल माहिती मी सांगितलेलीच आहे. पण तरी आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ. सगळ्यात पहिले तुम्हाला बिझनेस प्लॅन तयार करायचा आहे. तुमचा बिझनेस तुम्हाला ऑनलाईन दिसला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला चांगली वेबसाईट बनवायची आहे. आणि त्या वेबसाईटवर जास्त लोक यावेत यासाठी त्या वेबसाईटचं तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करायचं आहे. तुम्ही किंवा प्रमोशनचा एखादा तुम्ही इव्हेंट पण तयार करू शकता, एक छोटासा कार्यक्रम पण घेऊ शकता. आता बघा, फ्रीमध्ये वेबसाईट बनवायची असेल तर विक्स किंवा वर्डप्रेस याचा वापर करून तुम्ही एकदम साधी सिंपल वेबसाईट बनवू शकता. पण तुम्हाला एकदम फॅन्सी डेकोरेटिव्ह जास्त फंक्शन असणारी वेबसाईट पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन वेब डिझायनर शोधावे लागतील आणि त्यांना थोडे पैसे देऊन तुम्हाला ती वेबसाईट बनवावी लागेल. आता वेब मार्केटिंग, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता. तुमच्या कुटुंब, मित्र, ओळखीच्या लोकांमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल लिंक पाठवून, व्हिडिओ पाठवून, फोटो पाठवून तुम्ही माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे तुम्ही मार्केटिंग अशा प्रकारे करू शकता. तुमच्या ग्राहकांशी तुम्ही सतत संपर्कात राहा. ग्राहकांचा फीडबॅक घ्या. ग्राहकांना काय पाहिजे त्याच्यानुसार तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही चेंजेस करा. याच्यामधून तुमची कमाई चालू होईल आणि जे कमाईचा जो नफा आहे तर तो पण तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये पुन्हा इन्व्हेस्ट करून तुमचा बिझनेस एक्सपान्शन करू शकता. आता याच्यासाठी तुम्हाला कोणत्या कायदेशीर परवानगी घ्याव्या लागतील, तर ती GST आहे, व्यवसायाचं एक पॅन कार्ड, व्यवसायाची नोंदणी करावी लागेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही सोल पार्टनरशिपमध्ये करतायत का सोल प्रोप्रायटरशिपमध्ये करतायत किंवा LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता उत्पन्नाचे स्रोत आपण डिस्कस केलेलेच आहेत. ॲफिलिएट मार्केटिंग, स्पॉन्सरशिप आणि सेवा शुल्क या माध्यमातून तुम्ही उत्पन्नाचे स्रोत शोधू शकता. आता ऑनलाईन तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल तर कोणकोणत्या टिप्स आहेत, तर सगळ्यात पहिले तुम्ही ग्राहकांना चांगल्या सेवा द्या. ग्राहकांचा फीडबॅक बघा आणि ग्राहकांनी जे जे तुम्हाला रिकमेंडेशन केलेले त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सुधारणा करू शकता. तुम्ही जर यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही चांगला एकदम क्वालिटी कंटेंट द्या. चांगला माईक वापरा, चांगला कॅमेरा घ्या आणि एकदम रिसर्च करून क्वालिटी कंटेंट दिलं तर तुमच्या चॅनलवर व्ह्यू येतील. फ्रीलान्सिंग करत असाल तर त्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्ही चांगला रिसर्च करून त्याच्यानंतरच ब्लॉगिंग किंवा पोस्ट कुठेतरी लिहायला चालू करा. आणि नेटवर्किंग, तुम्हाला पूर्ण तुमची नेटवर्किंग वाढवावं लागेल. ऑनलाईन नेटवर्किंग वाढली तर तेवढे तुमचे ग्राहक वाढतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन बिझनेसचे कोणकोणते टाईप आहेत, ऑनलाईन बिझनेस कसा कसा चालू करायचा, ऑनलाईन बिझनेससाठी तुम्हाला वेबसाईट कशी तयार करायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीसाठी कोणकोणत्या परमिशन लागतात, त्या परमिशन कशा मिळवायच्या याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या बोलणार मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.